फेब्रुवारी 1990चा एक दिवस। त्या दिवशी तो हताश होऊन आपल्या देशात परत आला होता। ज्या देशासाठी तो जासूस म्हणून म्हणजेच स्पाय बनून जगला होता, ज्या देशाच्या सुरक्षेसाठी त्याने त्याचा जीव धोक्यात घातला होता, तो देशच आता नव्हता। पुढे काय, आयुष्य कसं काढायचं हेच त्याला कळेना। वेळ पडली तर टॅक्सी ड्रायव्हरचं काम करायला सुद्धा तो तयार होता, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळं होतं। त्याचा जन्म टॅक्सी चालवण्यासाठी नाही तर देश चालवण्यासाठी झाला होता। गोष्टी बदलत गेल्या, नशिबाची साथ लाभली आणि तो बनला रशियाचा आजवरचा सर्वात डेंजरस आणि मोस्ट पॉवरफुल लीडर व्लादिमीर पुतिन। 7 ऑक्टोबर 1952 रोजी तेव्हाच्या सोव्हिएत युनियनमध्ये पुतिन यांचा जन्म झाला। तेव्हा रशिया हा देशच अस्तित्वात नव्हता। एकूण 15 देश मिळून सोव्हिएत युनियन होतं। त्यातल्याच लेनिनग्राड शहरात, जे आता सेंट पीटर्सबर्ग म्हणून ओळखलं जातं, तिथेच पुतिन लहानाचे मोठे झाले। व्लादिमीर पुतिन यांचे वडील सुद्धा सोव्हिएत युनियनच्या गुप्त पोलिसात म्हणजेच NKVD मध्ये होते आणि वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून आपणही स्पाय किंवा एजंट व्हायचं हे त्यांनी आधीच ठरवलं होतं। पण त्यांचा ओढा KGB कडे जास्त होता। पुढे त्यांना ती संधी मिळाली आणि KGB मध्ये ते सामील झाले। असं म्हणतात की त्यांची ड्युटी लेनिनग्राड स्टेट युनिव्हर्सिटी मध्ये लागली होती, जिथे एक लॉ स्टुडंट म्हणून ते दाखल झाले। त्यांनी कायद्याचं पूर्ण शिक्षण घेतलं, पण त्यांचं खरं काम होतं युनिव्हर्सिटीमध्ये येणाऱ्या परदेशी विद्यार्थी आणि प्राध्यापकांवर पाळत ठेवण्याचं। मधल्या काळात त्यांना अनेक मिशन्सवर पाठवल्याचं सांगितलं जातं, पण त्याचे कोणतेही पब्लिक रेकॉर्ड्स उपलब्ध नाहीयेत। यामुळे अनेक जण पुतिन खरंच स्पाय होते का यावर सुद्धा शंका उपस्थित करतात। परंतु कम्युनिस्ट कंट्रोल पश्चिम जर्मनीच्या ड्रेस्डेन शहरात राज्य सुरक्षा सेवा स्टॅसीमध्ये अधिकारी म्हणून त्यांची पोस्टिंग झाल्याचं एक ओळखपत्र आजही पब्लिक डोमेनमध्ये आहे, जे सिद्ध करतं की ते KGB मध्ये सर्व्हिस देत होते। यावेळी त्यांचं वय होतं 33 वर्ष। ड्रेस्डेन हे असं ठिकाण आहे जे बर्लिन आणि इतर महत्त्वाच्या शहरांप्रमाणे पश्चिम युरोप किंवा अमेरिकेच्या थेट नजरेखाली नव्हतं। ड्रेस्डेन विलामध्ये कॉम्रेड आणि कम्युनिस्टच्या गुप्त बैठका होत असत। वेगवेगळ्या ठिकाणचे लोक भेटायचे। पुतिन जेव्हा तिथे जॉईन झाले तेव्हा तिथे 6 KGB अधिकारी होते। हे सर्व अधिकारी सिक्रेट नावाने वावरायचे। प्लॅटो आणि अदामोव हे पुतिन यांची सिक्रेट नावं होती। तर अशा प्रकारे पुतिन सोव्हिएत युनियनसाठी स्पायचं काम करत होते। आपण आपल्या देशासाठी काहीतरी महत्त्वाचं करतोय ही भावना त्यांच्या मनात खोलवर रुजलेली होती। पण अचानक एक गोष्ट घडली आणि पुतिन यांचं आयुष्यच बदललं। 9 नोव्हेंबर 1989चा तो दिवस, ज्या दिवशी फॉल ऑफ बर्लिन वॉलची घटना घडली। बर्लिन वॉल ही जर्मनीला 2 भागात विभागायची। एक भाग युरोपियन देशांच्या ताब्यात होता, तर उर्वरित भाग सोव्हिएत युनियनच्या ताब्यात होता। ही घटना सोव्हिएत युनियनच्या पतनाचा महत्त्वाचा भाग मानली जाते। या घटनेनंतर पुतिन ज्या ड्रेस्डेन शहरात होते तिथली स्थिती बिघडू लागली होती। जवळपास 2 वर्ष सगळंच सोव्हिएत युनियनच्या विरोधात घडत होतं। या दरम्यान पुतिन यांची भूमिका महत्त्वाची पण संशयाची सुद्धा मानली गेली। KGB ईस्ट जर्मनीमध्ये ऑपरेट करत असल्याची खबर युरोपियन्सना आधीच होती। फॉल ऑफ बर्लिन वॉल नंतर KGBचे अनेक सिक्रेट्स कोणाच्याही हाती लागू नये म्हणून अनेक फाईल्स पुतिन यांनी सुरक्षित लपवल्या, पण अनेक महत्त्वाच्या फाईल्स जळल्याचंही त्यांनी नंतर सांगितलं होतं। या घटनेनंतर पुतिन यांचा KGB मधून रिझाईन सुद्धा करावं लागलं होतं। आता काय करायचं हे त्यांना कळत नव्हतं। त्यांचा देश आता सोव्हिएत युनियन राहिला नव्हता। सोव्हिएत युनियनमधले देश आता वेगळे झाले होते आणि रशिया नावाचा नवीन देश 1991 मध्ये उदयाला आला। आता संपूर्ण रशियामध्ये कम्युनिस्ट विचारधारा संपली होती आणि नवीन राष्ट्रवादी विचारधारा उदयास आली होती। पुतिन यांच्याकडे आता कोणतं काम नव्हतं। वेळ पडली तर ते टॅक्सी चालवायचं देखील त्यांनी ठरवलं होतं। पण तेव्हाच त्यांच्याकडे एक संधी चालून आली आणि त्यांनी लेनिनग्राड स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये नोकरी सुरू केली। यावेळी युनिव्हर्सिटीचे लॉ प्रोफेसर अनातोली सोबचक यांच्या संपर्कात पुतिन आले। सोबचक यांनी सुद्धा इम्प्रेस होऊन पुतिन यांची राईट हँड म्हणून नेमणूक केली। पुढे अनातोली सोबचक यांची सिटी काउन्सिलचे महापौर म्हणून निवड झाली आणि पुढच्या वर्षी म्हणजे 1992 मध्ये व्लादिमीर पुतिन सेंट पीटर्सबर्ग सिटी काउन्सिलचे उपमहापौर बनले। यावेळी त्यांचं वय होतं फक्त 39 वर्ष। 1996 ची निवडणूक मात्र अनातोली सोबचक हरले। मात्र पुतिन यांचं कार्य पाहून त्यांना तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बोरिस येल्तसिन यांनी आपल्या गटात स्थान दिलं। 9 ऑगस्ट 1999 साली पुतिन यांची नियुक्ती रशियाचे प्रधानमंत्री म्हणून झाली। इथे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रशियाच्या संविधानानुसार पंतप्रधान नावाला असतात आणि सगळी पॉवर
ही राष्ट्रपतींच्या हातात असते। त्यामुळे ते पंतप्रधान सुद्धा असेच निवडतात जे त्यांना सपोर्ट करतील। मग तो दिवस आला जेव्हा नवीन शतकाच्या सुरुवातीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 31 डिसेंबर 1999 रोजी रशियाचे अध्यक्ष बोरिस येल्तसिन यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली। हाच तो क्षण जेव्हा संविधानानुसार पुतिन कार्यवाहक राष्ट्रपती झाले आणि त्यांनी तयारी सुरू केली स्वतःला महान रशियाचा महान झार बनवण्याची। काही काळाने निवडणुका झाल्या आणि पुतिन बहुमताने निवडून आले आणि 7 मे 2000 साली रशियाचे ऑफिशियल प्रेसिडेंट बनले आणि त्यांनी आपले प्रधानमंत्री म्हणून मिखाईल कास्यानोव्हची निवड केली। पुतिन राष्ट्रपती बनताच रशियात गोष्टी बदलू लागल्या, लोकांना बदल दिसू लागले। त्यांनी कम्युनिस्ट विचारधारा सोडली आणि विकासाला प्राधान्य दिलं। देशावरचं कर्ज कमी झालं, GDP वाढला। 2004 साली पुतिन दुसऱ्यांदा राष्ट्रपती म्हणून निवडून आले। या काळात पुतिन यांचा जोर वाढला, ते प्रेसला कंट्रोल करत असल्याच्या चर्चा होऊ लागल्या। स्वतःची लोकप्रियता वाढवण्यासाठी ते प्रयत्न करू लागले, पण ही टर्म देखील निघून गेली। आता रशियाच्या कायद्यानुसार एक व्यक्ती सलग 2 टर्मपेक्षा अधिक काळ राष्ट्रपती होऊ शकत नाही। अशा वेळी पुतिन यांनी एक शक्कल लढवली। त्यांनी दिमित्री मेदवेदेव यांना राष्ट्रपती पदासाठी समर्थन दिलं आणि स्वतः पंतप्रधान पदासाठी उभं राहणार असल्याचं घोषित केलं। अनेक राजकीय चाणक्यांना पुतिन यांची चाल कळली। दिमित्री मेदवेदेव हे केवळ नावाला राष्ट्रपती होणार होते, खरा रशियाचा कारभार हा पंतप्रधान म्हणून पुतिनच सांभाळणार होते। हेच झालं आणि अजून एक टर्म निघून गेली। आता 2012 साली नव्याने निवडणुका घोषित झाल्या। कोणी व्यक्ती सलग 3दा राष्ट्रपती निवडणूक लढवू शकत नाही हा कायदा पुतिन यांनी बायपास केला आणि आता पुन्हा ते राष्ट्रपती पदासाठी उभे राहिले आणि प्रचंड मताने निवडून सुद्धा आले। या काळात पुतिन यांच्या विरोधात विरोधकांनी मोठं आंदोलन सुद्धा केलं, पण पुतिन समर्थकांसमोर त्यांचं काहीच चाललं नाही। पुढे पुन्हा सलग 2 टर्म म्हणजेच 2012, 2016 आणि 2016-2020 पुतिन रशियाचे पंतप्रधान झाले। आता पुन्हा राष्ट्रपतीपद जाईल म्हणून 2020 साली मात्र त्यांनी कायदाच बदलला आणि संविधानात बदल करून घोषणा झाली की 2036 पर्यंत पुतिनच रशियाचे पंतप्रधान राहणार। पुतिन हे खूप पॉवरफुल आहेत यात शंका नाहीये। त्यांची संपत्ती ही इलॉन मस्क पेक्षा सुद्धा जास्त असल्याचं म्हटलं जातं। जगभरात त्यांच्या प्रॉपर्टीज आहेत, पण आता त्यांच्याबद्दल एक ट्रूथ जाणून घेऊ जे त्यांना जगापासून लपवायचं आहे। पुतिन यांना पार्किन्सन हा आजार आहे। हा एक असा लकवा आहे ज्यात शरीरावरचं नियंत्रण सुटतं। पुतिन यांची सिटिंग पोझिशन पहा, ते नेहमी थोडेसे झुकून बसतात आणि ते जेव्हा बसतात तेव्हा समोर एखादी गोष्ट असेल त्याला घट्ट पकडून बसतात। हे सगळं पार्किन्सन या आजारामुळेच। याशिवाय पुतिन हे नेहमीच स्वतःचा दबदबा राखू पाहतात, म्हणून ते बोटॉक्सचा वापर करतात आणि नेहमीच यंग कसे दिसू याकडे त्यांचा जास्त कल असतो। त्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला सुरकुत्या किंवा कोणतीही ओल्ड एजची लक्षणं दिसणार नाहीत, भले त्यांचं वय 2024 साली 71 असलं तरी सुद्धा। यातून ते काय साध्य करू पाहतायत तर त्यांना आपल्यातला कमकुवतपणा लपवायचा आहे, जगाला काहीही दाखवू द्यायचं नाहीये। एकदा का विरोधकांच्या लक्षात आलं की पुतिन यांच्यात पूर्वीसारखी एनर्जी राहिलेली नाहीये तर त्यांना सरळ सरळ आव्हान देणं सोपं आहे। शिवाय एका म्हाताऱ्या लीडरच्या मागे सपोर्ट तरी कसा उभा राहील। पुतिन यांचा आजवरचा प्रवास पाहता हेच दिसून येतं की त्यांना पैशापेक्षा पॉवर महत्त्वाची आहे आणि ती पॉवर राखण्यासाठी ते कोणतीही लिमिट ओलांडू शकतात, हेच सत्य आहे।